नमस्कार, मी प्रमोद बोरे, संपादक लाईव्ह मराठी. लाईव्ह मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा रंगली आहे, जी म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे. आणि याच विषयावर आज आपल्याला या स्टुडिओमध्ये बातचीत करण्यासाठी आले आहेत शिवसेनेचे उबाटा गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगोले साहेब. आपल्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरच खास तुम्हाला आम्ही आमंत्रित केलं आहोत आणि आता गेले महिनाभर या जागेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खल चालू आहे, आरोप प्रत्यारोप आणि बऱ्यापैकी रस्सीखेच चालू आहे. तर ही जागा तुम्ही मागत आहात पक्षासाठी, तुमची नेमकी जमेची बाजू काय आहे की म्हणून ही जागा तुम्ही मागत आहात? 6 वेळा, मला वाटते 5 ते 6 वेळा कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व आहे. निवडून येण्याचं 2 खासदार झाले जिल्ह्यात. अगदी पूर्वीपासून म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्वानंतर शिवसेनेनं कधीही ही जागा सोडली नव्हती. 2च वेळा काँग्रेस आलं, ते सेकंड टाइम 2-3 वेळा आले असतील कदाचित, अंकामध्ये फरक होईल. पण त्यानंतर आत्ताच्या जमेच्या बाजूत जर विचार केला तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा काँग्रेसची सीट निवडून आली. पण आता स्टँडिंग सीट आमची आहे म्हणूनच आम्हाला ही सीट मिळावी, हा काँग्रेसचा अजेंडा आहे. पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज उभारले किंवा उभारणार होते किंवा नावाची चर्चा होती, त्यावेळी मात्र शिवसेनेकडून हा आक्षेप घेण्यात आला नाही. त्यावेळी स्पष्टपणे शाहू महाराजांचा आदर, गादीचा सन्मान राखत सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब राजवाड्यावर जाऊन त्यांची भेट घेऊन चांगल्या पद्धतीनं शब्द देऊन बाहेर पडले. याचं कारण काय की कोल्हापूर जिल्ह्याचा हा सन्मान, हा पश्चिम महाराष्ट्राचा सन्मान आहे की छत्रपती शाहू महाराज जर लोकसभेसाठी उभारत असतील, ते कोणत्या पक्षाकडून हा त्यांनी विचार केला नव्हता. आणि अशा परिस्थितीत त्यांनी ज्यावेळी मदत म्हणा किंवा एक विनम्र आवाहन केलं, ते आव्हान शिवसैनिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवलं. शाहू महाराजांना मदत ताकदीनं केली. खरी वस्तुस्थिती पाहिली, राधानगरी आणि करवीर इथं जे लीड पडलं, ते लीड कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये देखील हवं होतं. पण ते लीड मिळू शकलं नाही. कारण हे काँग्रेसच्या नेतेमंडळींनी शोधायचं, आम्ही नाही. पण राधानगरीमध्ये आणि करवीरमध्ये जो शिवसेनेचा गट आहे, शिवसेनेचं मतदार आहे, शिवसेनेची वोट बँक आहे, ती वोट बँक जशीच्या तशी उचलून धरली. आणि कोल्हापूर उत्तरमध्ये देखील शिवसेनेची वोट बँक प्रचंड ताकदीनं कामाला लागली आणि त्यांनी मतदान टाकलं. नाहीतर तेही मताधिक्य कमी आलं असतं. सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक वेळी उमेदवार लादणं आणि जनतेनंही स्वीकारलंच पाहिजे ही जर भावना असेल काँग्रेसमध्ये तर ही चुकीच आहे. माझी विनंती आहे त्यांना की असं लादू नका. शिवसेनेवर झालेला आत्ता जर अन्याय झाला तर या अन्यायाचं पर्यावसन कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर करवीर या 3 ठिकाणी घडेल. शिवसेना प्रमुखांचा आदेश, मातोश्रीवरचा आदेश हा अंतिम आदेश असतो, ते आम्ही मंदिर समजतो. त्यांचा प्रमुख आदेश हा आम्ही पाळणारच. पण जनता पाळेल का नाही? आणि जनतेला आता सारखं उमेदवार लादून घेणं आवडणं झाले असं मला प्रथमदर्शनी दिसतं. पण साहेब, आता एक बघितलं तर ज्यावेळी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळी बदल झाला, दिवंगत आमदार म्हणजे चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले होते आणि त्यानंतर ही काँग्रेस जागा मिळवली होती. अगदी स्पष्टपणे सांगतो, विषयाला विषयांतर होऊ नये किंवा माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. चंद्रकांत जाधव उर्फ अण्णा हे आमदार झाले, विधानसभा सदस्य झाले. त्यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांचा पराभव केला नाही, त्यांनी अहंकारी राजेश क्षीरसागरांचा पराभव केला. ज्यांच्या मनात, ज्यांच्या बोलण्यात, ज्यांच्या वागण्यात, ज्यांच्या चालण्यात, ज्यांच्या उठण्यात, ज्यांच्या बसण्यात, अगदी गाडीमध्ये बसण्यात आणि गाडीमध्ये उतरून चालण्यात देखील जो फरक पडला होता, जनतेला गृहीत धरायची जी सवय लागली होती, भाषा बोलताना शब्द, चेहऱ्याचे हावभाव
ह्या सगळ्यामध्ये अहंकार ठासून भरला होता. त्या अहंकारी राजे क्षीरसागर यांचा पराभव त्यांनी केला, त्यांनी शिवसेनेचा पराभव केला नाही. त्यानंतर पोटनिवडणुकीला सुद्धा ही शिवसेनेने जागा मागितली होती आणि काँग्रेसचा उमेदवार आणि आता काँग्रेसचं मत पण असं आहे की विद्यमान आमदार आमचाच आहे तरी, आणि एक आघाडीचं सूत्र आहे की विद्यमान जागा जिथे आहेत त्या जागा त्या पक्षाला सोडण्यात याव्यात. याच धर्तीवर ह्या चर्चा सुरू आहेत असं आम्हाला समजते. याबद्दल तुम्ही काय सांगाल? खासदार आमची विद्यमान होतीच की, गद्दार खासदार गेलेली, मग तिथं जागा शिवसेनेनं सोडली, छत्रपती शाहू महाराजांना दिली. आणि ही जागा त्यांनी सोडली म्हणजे जर आम्ही उभारलो असतो तर शिवसेना जड गेली असती. पण स्त्री शक्तीचा जागर करणे, मान राखणे, सन्मान राखणे आणि भावनिकता म्हणून उद्धव साहेबांनी ती जागा देखील दिली. ठीक आहे, भावनिकता आपण जपू, सन्मान राखू स्त्री शक्तीचा आणि सगळ्यांनी कामाला लागा. सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी प्रचंड ताकदीनं ह्यात सहभाग झाले आणि त्यांनी जयश्रीताईंना चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणून दाखवलं. आता तुम्हाला वाटतंय की कोल्हापूर उत्तरची जागा जरी शिवसेनेला मिळाली आणि गेल्या महिन्याभरात तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जो थोडाफार वाद दिसून आला, मध्यंतरी तुमची एक व्हॉइस क्लिप पण व्हायरल झाली होती, तर जागा मिळाल्यानंतर तुमच्या सर्वांची तोंड एका दिशेला राहतील का? एकच मिनिट मी सांगतो. मला मुळात मीडियाचं एक लक्षात येणं झाले, वाद कोणाच्यात नाही. अगदी फ्रँकली सांगतो, नाना कदमांची पोस्टर लागतात, कृष्णराज माडकांची पण लागतात, सचिन चव्हाणांची लागतात जिल्हा या शहर अध्यक्ष म्हणून, सारंग देशमुखांची पण लागतात. म्हणजे काँग्रेसमध्येच ती परिस्थिती, भाजपमध्ये ती परिस्थिती. भाजपमध्ये महेश जाधव आणि राजेश क्षीरसागर ही एकत्र येऊन बाईट देतात, पण त्यात नाना आणि महाडिक नसतात. फक्त शिवसेनेच्याच मागं हातून लागली ती, आणि ही वस्तुस्थिती आणि सत्यता आहे. शिवसेनेच्याच मागं कशाला लागला? तुमच्या पक्षामध्ये जसं तुम्ही इच्छुक आहात तसे तुमचे स्पर्धक तुम्हाला कोण कोण वाटतात? काय मला काय म्हणजे मी तसं बोलू शकत नाही, स्पर्धक असं म्हणता येत नाही मला, म्हणजे आमच्या पक्षात ना. ठीक आहे, इच्छुक तुमच्यावर आणि कोण कोण इच्छुक? इच्छुक हा शब्द ठीक आहे. संजय बाबा असतील, देवणे साहेब असतील, उत्तुरेताई असतील, मला वाटतं आणखीन एक सुनील मोदी साहेब आहेत, एक 4-5 जण आम्ही आहोत. आता ही उत्तरच्या जागेवर जो वाद सुरू आहे, अजून याचा निकाल लागलेला नाही, मातोश्रीवर नेमकं काय कल सुरू आहे किंवा वरिष्ठ नेत्यांनी किती ताकद लावलेली ही जागा आपल्याला मिळवण्यासाठी? इथं तुम्ही तर खूप रक्त आटवून घेतलेल्या सगळ्यांनी, प्रत्येक जण आपापल्यावर. मला एवढंच म्हणायचं ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की शिवसेनेला न्याय देण्यासाठी उद्धव साहेब जागा सोडतील असं मला वाटत नाही. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्र स्टेटमधून निवडणुकीचा नारळ फोडायचा असेल किंवा प्रचाराचा शुभारंभ असेल तर तो शुभारंभ गांधी मैदानमध्ये येऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन ते करायचे. सुरुवात इथून आहे. आणि जर कोल्हापूर उत्तरमधूनच पक्षाचं म्हणजे एक स्टेबल पक्ष झाला असेल तर तिथली जागा सोडतील असं मला वाटत. ते पण आता एक उदाहरण, लोकसभेला सांगलीमध्ये जागा शिवसेनेला सुटली होती लोकसभेची, उमेदवार मात्र काँग्रेसचा निवडून आला. मग ही जागा आता शिवसेनेला सुटली तर असा काय धोका वाटतो का तुम्हाला? मला तसं काय वाटत नाही. इथं घडलं तर मग दक्षिणमध्ये पण घडू शकते, करवीरमध्ये पण घडू शकते. म्हणजे मी चुकीचं बोलत नाही, सत्यता सांगालो. काय गरज नाही. सांगलीचा विषय हा टोटली वेगळा आहे. सांगलीचा विषय घडला हा पार्ट वेगळा आहे. पण इथं उमेदवार समजा शिवसेनेला उमेदवार कोणतरी दिला तर त्याच्या विरोधात लगेच आतल्या अंगाने लगेच एक पॅरलल उभा करायचा आणि माझं तो ऐकत नाही म्हणायचं, अशी परिस्थिती जर घडली तर त्याला समांतर उत्तर मिळणार कुठंतरी. म्हणजे यात महाविकास आघाडीच्या सगळ्यांनाच त्रास आहे. तो त्रास होऊ नये याची दक्षता वरिष्ठांनी, म्हणजे ज्याच्या त्याच्या पक्षातील नेत्यांना. आमच्यात कोण गद्दारी करत नाही. शिवसेना पक्षात कोणच गद्दारी करत नाही. एकमेव महाराष्ट्रातला पक्ष आहे की आम्ही असं वागत नाही. उद्धव साहेबांचा आदेश आला, पक्षप्रमुखांचा विषय संपला, आम्ही दिवस रात्र कामाला लागतो. मग त्या दगडाला शेंदूर फासून त्याला देव करायचा आम्ही प्रयत्न करतो. उत्तरच्या निवडणुकीसाठी तुमची वैयक्तिक म्हणजे रविकिरण इंगोलेंची कितपत तयारी आहे? आता सत्य परिस्थिती अशी आहे साहेब, कैलासवासी विष्णुपंत इंगोले सरांच्या माध्यमातून त्यांनी 2 वेळा निवडणूक लढवली विधानसभेची.
मी 4 टर्म केले. मी वारंवार एक का सांगतो की ऐकणाऱ्याला असं वाटतं की सारखा हा विषय का मांडला. ही सत्यता आहे. एक 20-25-22 हजार मताचा हिंगोली परिवाराच्या माध्यमातून, आमच्या कामाच्या माध्यमातून, नातेवाईकांच्या माध्यमातून आणि मित्रांच्या माध्यमातून एक वोट बँक तयार करून ठेवलेली आहे. आणि ही वोट बँक स्वार्थासाठी नाही, ह्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी आशीर्वाद, आम्हाला नेहमी पाठबळ मिळाले, मित्रांच्याकडून, नातेवाईकांच्याकडून आणि कामांच्या माध्यमातून. मग 20-22 हजार मताची वोट बँक घेऊन बाहेर पडणाऱ्या शिवसेनेमध्ये कोण आहे का? तर मला तर सध्या परिस्थितीत कोण दिसत नाही, कोणच नाही. 22-25 हजार मतं घेऊन बाहेर पडायचं, प्लस शिवसेनेची 35,000, म्हणजे 60,000 मतं इथं झाली. 20-30 हजार गोळा करायला काहीच अडचण नाही. पण स्वतःची वोट बँक असणारा कॅन्डिडेट सत्य परिस्थिती मी आहे. मी अहंकारानं सांगत नाही, गर्वानं सांगत आहे, मी सत्य परिस्थितीतून सांगतो. आणि माझी हीच मूळ भूमिका आहे की मला जर, मी स्वतः 4 वेळा टर्म निवडून येताना मला मतदारसंघात महापालिकेच्या 50% मला एकट्याला मतदान होते आणि 50% इतरांना, म्हणजे सगळ्या कॉमन लोकांना होते, कॅन्डिडेटना होते. मग मी माझ्या मतदारसंघात जर इतकं मताधिक्य घेत असेल तर ह्यात काहीच अडचण नाही. आणि कोल्हापूर शहरात कानाकोपऱ्यात भले इथे 1,000 लोक असतील, तिथे 100 लोक आपले, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि जनता वाट बघायला लागलेली आहे की गद्दारला काढायचं असेल तर फक्त रवी इंगोले पाहिजे. जशाच तसं साम दाम दंड भेद या 4ही बाजूने मी सक्षम आहे या विषयात. अशी परिस्थिती नंतर व्हायला नको की प्रचाराला 20 जण आहेत आणि समोरचा 2,000 लोक घेऊन आला विरोधी कॅन्डिडेट. अशी परिस्थिती होईल नाही. तर समोरचा कॅन्डिडेट 2,000 लोक घेऊन आला तर मी 3,000 लोक घेऊन बाहेर पडणार. ही आपली व्यक्तिशः, म्हणजे एक ताकद म्हणा, फिल्डिंग म्हणा, जे काय राजकीय भाषा वापरायची वापरा, पण ती सत्यता मी आज सांगतोय आपल्याला. इतकी तयारी तुमची आहे, शिवसेनेला जागा मिळाली आणि जर उमेदवार आयात केला तर तुमची भूमिका काय असेल? शिवसेनेला उमेदवारी मिळाल्याने आम्ही सोडून, जागा शिवसेनेला मिळाली आणि उमेदवार बाहेरचा आयात केला तर तुमची भूमिका काय? तसं होईल असं मला वाटत नाही. समजा झालं तर पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम आदेश. ठीक आहे. या जागेसंदर्भात काँग्रेसच्या लोकल नेत्यांच्यावर कधी चर्चा झाली का? वाटाघाटीचा प्रयत्न किंवा त्यांच्याकडून काही सूचना किंवा विनंती कधी झाली का? किंवा काही प्रयत्न गेल्या महिन्याभरात जे खल सुरू आहेत, अशा काही चर्चा काय झालेल्या आहेत का? इतर पक्षामध्ये साहेब जसं असतं तसं शिवसेना पक्षामध्ये नाही. मातोश्री आणि सेना भवन, एक हृदय आणि एक ब्रेन, एक हृदय आणि एक ब्रेन, तिकडून जो आदेश येईल, तिकडून ज्या वाटाघाटी होतील, आम्ही तिकडे जाऊन ज्या चर्चा करेल त्या लेवलला ते चालू असतं. इतर पक्षातल्या लोकांना भेटणं, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, नेत्यांना भेटणं, ही शिवसेनेची शिकवणच नाही. मुळात शिवसेनेची शिकवण एकच, एक मातोश्री आणि एक सेनाभवन आणि एक पक्षप्रमुख, बाकी काही नाही. तिथं पोचणे, तिथं त्यांना आपल्या भावना सांगणे, त्यांचं मत ऐकून घेणं, ते बरोबर त्या ट्रॅकनं चालू असतं. आणखी एक प्रश्न आहे की तुमचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी कालच एक आरोप केला होता की उबाटा गटाकडे आता कार्यकर्ते नाही आहेत, ताकद कमी झालेली उबाटा गटाची, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा साहेब, राजेश क्षीरसागरना तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवा, त्यांच्यात हिंमत असेल तर इथे येतील, हिंमत असेल तर. पण त्यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्यांच्या त्या अपार्टमेंटच्या फ्लॅटच्या खाली जे त्या प्रेमायसेसमध्ये, पार्किंगमध्ये जी कोण गर्दी आहे की नाही, ती 30-40-50 जण उभारलेली, ती पगार घेऊन उभारलेली माणसं आहेत. पगार, ती शिवसैनिक नाहीत, ती पगार घेऊन खाली उभारतात. आणि आमच्या शिवसेनेमध्ये आम्ही पगार कोणाला देत नाही, ती सच्ची शिवसैनिक आहेत. मग ती किती आहेत हा पार्ट वेगळा, पण ती खरे शिवसैनिक आहेत. यांनी पगाराने नेमलेली ती कर्मचारी आहेत. आणि कर्मचारी अजून आम्ही गोळा करू शकतो, पण आम्ही पैसे देऊन माणसं आणत नाही. आणि त्यांना जर हा अहंकार असेल तर फक्त वेट अँड वॉच म्हणा, फक्त मला तिकीट मिळू दे आणि मग तुम्हाला कोण किती आहे, कोण किती खोलात आहे, किती खोल पाण्यात आहे लक्षात येईल. त्यांची पित्तळ उघडं पडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघातील लोकांना, मतदारांना, एक जाणकारांना सवय आहे निवडून कोणाला आणण्यापेक्षा पाडायचं कोणाला.
पहिला ह्यात लक्ष असतं आणि पाडायचं कोणाला तर लोकांनी ठरवले राजेश क्षीरसागरना. पण त्या पद्धतीचा कॅन्डिडेट म्हणून मी म्हणजे अहंकारानं नाही सांगत किंवा मी स्वतःला शहाणा समजत नाही, मी वस्तुस्थितीनं इथंपर्यंत आलो. मी त्यांना हरवू शकतो चांगल्या मताधिक्याने. त्यांची सगळी प्रकरणाची फाईल मी चौकात लावणार आहे, डायरेक्ट स्क्रीनवर. आणि माझं काय त्यांनी स्क्रीनवर लावायचं, काय माझी अडचण नाही. दोघांनी पण लावायचं, माझं काय असेल ते असेल, त्यांचं काय असेल ते असेल, स्वीकारायचं दोघांनी एकमेकाला. साहेब, तुम्ही इतकी तयारी केली, तुम्ही अग्रेसिव्ह बोलत आहात, जागा शिवसेनेला मिळाली नाही उत्तरची आणि काँग्रेसनंच जर ठेवली तर मग तुमच्या पक्षाच्या इथल्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय, तुमची वैयक्तिक भूमिका काय राहणार आहे? की साथ देणार की बंडखोरी करणार? नाही, त्या विषयावर मी काय आत्ता बोलू इच्छित नाही किंवा असं उघड बोलू नये. पण माझ्या तर ब्लडमध्ये नाही की बंडखोरी वगैरे असलं मला शोभत पण नाही, मी ते करणारही नाही. पण इतरांचं मी काही सांगू शकत नाही. पण नाराजी होणार, मी नव्हे, पदाधिकारी, शिवसैनिक, मतदार नाराज होते. कारण शिवसेनेवर डायरेक्ट अन्याय डायरेक्ट अन्याय. अहो, शिवसेनेचं मुस्काट दाबणं हे इतकं सोपं नाही. शिव वाघाची डरकाळी असणारे पक्ष आहेत आणि जी पळून गेली ती दात काढलेलं वाघ गेलीत सगळे. पण जी शिल्लक राहिली जनता, जी शिल्लक शिवसैनिक आहेत, त्यांचे दात आहेत तसे आहेत, मजबूत आहेत. मग ती मजबूत दातात कसं बागाय जबड्यात हात घालायचं इतरांनी, ते त्यांचा विषय. पण अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी माझी विनंती आहे इतर पक्षांना, महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांना. ठीक आहे, धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला. तर आपण पाहिलं की उत्तरच्या जागेवर अजूनही खल सुरू आहे आणि या उत्तरच्या जागेवरूनच जे धडाकेबाज स्पष्ट वक्ते आणि आपल्या कडक बोलण्याला जे प्रसिद्ध आहेत रवी किरंगोले, शिवसेनेचे शहर प्रमुख, यांनी आपली स्पष्ट मते व्यक्त केलेली आहेत. आता येत्या 2 दिवसात उत्तरच्या या जागेवर निश्चितच निकाल लागेल, पण पुढे काय होणार आहे हे पाहणं